हॅलो. सो खूप वेळा काय होतं ना, आपण खूप आनंदात असतो किंवा खूप दुःखात असतो, खूप टेन्शनमध्ये असतो, फ्रस्ट्रेटेड असतो आणि अशा वेळी ना आपल्याला व्हेंट करणं खूप गरजेचं वाटतं. म्हणजे मला हे जे काय सगळं वाटतंय ना, खूप माझा गोंधळ झाला आहे, मी खूप ओव्हरवेल्म झाली आहे किंवा झालो आहे आणि अशा वेळी आपल्याला त्या भावना कुणाशी तरी शेअर कराव्याशा वाटतात. आणि अशा वेळी काय होतं, या भावनेच्या भरात, या फ्लोमध्ये ना आपण कधी-कधी या भावना अतिशय चुकीच्या व्यक्तीबरोबर शेअर करतो. आणि ती व्यक्ती अशी असते ना, जिला तुमच्या आनंदाने अजिबात आनंद होणार नसतो आणि तुमच्या दुःखाने तर तिला काडी मात्र फरक पडणार नसतो. सो तिला तुमच्या आयुष्यात काही इंटरेस्टच नाही आहे. पण आपण कधीतरी फ्लोमध्ये, की नाही बाबा ही व्यक्ती कदाचित आपल्याला काही चांगला सल्ला देईल, आपल्याला काही मदत करेल, आपल्याला काही सांत्वनपर 4 गोष्ट सांगेल किंवा आपल्या आनंदात सहभागी होईल. या अपेक्षेने आपण अतिशय चुकीच्या व्यक्तीबरोबर कधी-कधी आपल्या भावना शेअर करतो. आपलं सगळं जीवनपट अगदी उलगडून सांगतो आणि हीच व्यक्ती त्या तुम्ही सांगितलेल्या भावना अगदी तिखट मसाला लावून अजून 4 लोकांबरोबर शेअर करते किंवा तुम्हाला त्या व्यक्तीकडनं अपेक्षा असते, की अरे नाही, मी या व्यक्तीला ही गोष्ट सांगितल्यावर तिने काहीतरी XYZ ॲक्शन घ्यावी या बाबतीत किंवा तिने मला या प्रकारे मदत करावी. ते ती कधीही करत नाही. कारण तिला तुमच्यात इंटरेस्टच नसतो. सो बेसिकली वी शुड ऑल्वेज रिमेंबर, की यापुढे जेव्हाही आपल्याला आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत ना, तेव्हा ती व्यक्ती डिझर्व्हिंग असली पाहिजे.